एक ब्रेकिंग न्यूज आहे। बीड एसआयटी मधील वादग्रस्त अधिकाऱ्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जाते। जितेंद्र आव्हाडांनी एसआयटी पथकातील वादग्रस्त अधिकाऱ्यांचा फोटो ट्विट केला होता। एसआयटी पथकातील अधिकारीच वाल्मिक कराडचे निकटवर्तीय असल्याचा दावा आव्हाड करत होते। तसेच सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी देखील एसआयटी बरखास्त करण्याची मागणी केली होती। त्यामुळे आता वाल्मिक कराडचे निकटवर्तीय असलेल्या अधिकाऱ्यांचा पत्ता एसआयटी मधून कट होण्याची शक्यताही वर्तवली जाते। आव्हाड यांनी वादग्रस्त अधिकाऱ्यांची माहिती दिली होती ट्विट करत, आणि हे अधिकारी वाल्मिक कराडचे निकटवर्तीय असल्याचा दावा केला होता। आणि त्याच अनुषंगाने आता या अधिकाऱ्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत स्वानंद पाटील, आमचे सहकारी आहेत आपल्यासोबत। स्वानंद, आपण पाहतोय काल अंजली दमानिया, जितेंद्र आव्हाड यांनी एसआयटी बरखास्त करण्याची मागणी केली होती, कारण काही अधिकारी हे वाल्मिक कराडचे निकटवर्तीय असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं। फोटो तसे शेअर केले होते, आणि याच अधिकाऱ्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। नक्कीच मत्साजोग सरपंच हत्या आणि खंडणी मारहाण प्रकरणामध्ये जो तपास सीआयडी आणि एसआयटी करत आहे, त्यामध्ये बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी नियुक्त करण्यात आलेली आहे। यात स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, पोलीस उपमहानिरीक्षक महेश विघ्ने, सहाय्यक फौजदार तुळशीराम जगताप आणि हवालदार मनोज वाघ यांचा समावेश होता। यातील विघ्ने जे कर्मचारी आहेत यांचे काही जे फोटो आहेत, हे जे फोटो प्रसार माध्यमावर दाखवले गेले, समाज माध्यमात देखील आले होते, आणि यावर आक्षेप विरोधकांनी नोंदवला होता। आता असं समजतंय की यातील वादग्रस्त अधिकाऱ्यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे, कारण हे असे अधिकारी या प्रकरणाचा तपास करतील का, असा सवाल विरोधकांनी उभा केल्यामुळे हा पत्ता कट करण्यात आल्याची माहिती समजतीये। वर्षा, निश्चितच त्यामुळे या पुढे आता काय घडतं यावर आपलं लक्ष असेल। स्वानंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।